आजूबाजूला जरा बारकाईने बघा. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, लक्ष पूर्णपणे स्क्रीनवर आहे. पण स्वतःच्या आरोग्यावर मात्र कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाहीये. आपण सर्वजण या डिजिटल दुनियेत इतके हरून गेलो आहोत की खऱ्या आयुष्यातील आपली हेल्थ आपल्या हातातून निसटत चालली आहे. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण आजच्या पिढीची आणि आपल्या आरोग्याची हीच सत्यकथा उलगडणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. रात्रभर चालणारं मोबाईलचं स्क्रोलिंग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना जाणवणारा तो प्रचंड आळस, हे चित्र आता घराघरात अगदी कॉमन झालं आहे. आणि जेव्हा आरोग्याचा किंवा व्यायामाचा विषय निघतो तेव्हा आपल्या सर्वांकडे एक ठरलेलं उत्तर असतं, अरे मला वेळच मिळत नाही. पण खरंच थोडा विचार करून पहा, आपल्याकडे खरंच वेळ नाहीये की आपण आरोग्याला कधी प्रायोरिटी म्हणजेच प्राधान्यच दिलं नाही? तासांतास सोशल मीडियावर घालवण्यासाठी आपल्याकडे वेळ असतो, मग स्वतःच्या शरीरासाठी का नाही? आजची परिस्थिती पाहिली तर एक मोठा विरोधाभास दिसून येतोय. इंटरनेटचा स्पीड 5G झालाय, जग फास्ट झालंय, पण शारीरिकदृष्ट्या मात्र आपली पिढी खूप स्लो झाली आहे. वयाच्या 20-25 आजकाल वजन वाढणं, सतत थकवा जाणवणं आणि प्रचंड ताणतणाव या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. आपण सर्वजण एका अत्यंत वेगवान जीवनशैलीचा भाग आहोत हे खरंय, पण आतून आपलं शरीर मात्र थकत चाललंय. आणि मित्रांनो, ही फक्त एक लाईफस्टाईल नाहीये, ही एक धोक्याची घंटा आहे. आता ही परिस्थिती किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी हा डेटा पहा. जर्नल ऑफ इन्फॉर्मॅटिक्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या एका अभ्यासानुसार जवळपास 48.3% जवळपास निम्म्या तरुणांची झोप या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे पूर्णपणे बिघडली आहे. रात्री उशिरापर्यंत चालणारे हे पॅसिव्ह स्क्रोलिंग आपल्या मेंदूला शांतच होऊ देत नाही आणि झोपेचं हे चक्र एकदा बिघडलं की दुसऱ्या दिवशीचा थकवा आणि चिडचिड ठरलेलीच असते. आणि परिस्थितीचं गांभीर्य आणखी वाढवणारी ही आकडेवारी बघा. 33.3%. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार आजकालच्या तरुण रुग्णांपैकी तब्बल 1/3 रुग्णांमध्ये आता प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाबाचं निदान होत आहे. विचार करा, वयाच्या ज्या टप्प्यावर शरीर सर्वात जास्त तंदुरुस्त असायला हवं तिथे तरुणांवर बीपीच्या गोळ्या घेण्याची वेळ येत आहे. हे प्रमाण खरोखरच धक्कादायक आहे. आता सर्वात मोठा धोका काय आहे माहितीये? हे आजार एका रात्रीत अचानक उद्भवत नाहीत. याला आपण सायलेंट डॅमेज म्हणू शकतो. सतत बसून काम करण्याच्या आपल्या सवयींमुळे हाय बीपी, टाईप 2 डायबिटीज, व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि अगदी लहान वयातच हृदयाच्या धमन्यांमध्ये कॅल्शियम जमा होण्यासारखे गंभीर प्रकार शरीरात घडत असतात. आणि स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉलची पातळी सतत वरच असते. हे सगळे आजार आपल्या शरीरात एखाद्या टाईम बॉम्बसारखे तयार होत असतात, ज्याची सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या सगळ्या परिस्थितीवर प्रसिद्ध डॉक्टर विशाखा शिवदासानी यांचे एक अतिशय महत्त्वाचे निरीक्षण आहे. त्या म्हणतात, या पिढीचं संपूर्ण वातावरणच आरोग्याच्या विरुद्ध दिशेने तयार झालं आहे. आणि ते अगदी खरंय. आपलं सध्याचं जीवन बघा, सगळीकडे जंक फूड, स्क्रीनचं व्यसन आणि अपुरी झोप, हेच घटक एकत्रितपणे या गंभीर आजारांना निमंत्रण देत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर या कृत्रिम आणि बैठी जीवनशैलीसाठी बनलेलंच नाहीये. पण आता तुम्ही म्हणाल, यातून बाहेर कसं पडायचं? तर एक अतिशय चांगली बातमी आहे. या सायलेंट डॅमेजपासून वाचण्यासाठी तुम्हाला लगेचच तुमची संपूर्ण जीवनशैली बदलण्याची किंवा अत्यंत कडक डाएट करण्याची अजिबात गरज नाही. उपाय अत्यंत साधा आहे. दिवसातील फक्त 30 मिनिटांचा व्यायाम. होय, फक्त 30 मिनिटे. हा तुमचा वेकअप कॉल आहे. शरीराला पुन्हा कार्यरत करण्यासाठी एवढा वेळ देणं ही एक उत्तम आणि प्रभावी सुरुवात ठरू शकते. आता अनेकांना सलग 30 मिनिटं काढणंही कठीण वाटत असेल, तर यासाठी हेल्थ बीट आणि बेटर हेल्थ चॅनलने एक मस्त उपाय सांगितला आहे. आपण ही 30 मिनिटं 3 छोट्या टप्प्यांत विभागू शकतो. बघा, सकाळी उठल्यावर फक्त 10 मिनिटं स्ट्रेचिंग किंवा पुशअप्स करा. त्यानंतर दुपारच्या लंच ब्रेक दरम्यान एक 10 मिनिटांची छोटीशी वॉक घ्या आणि संध्याकाळी काम झाल्यावर 10 मिनिटं साधे घरच्या घरी करता येतील असे व्यायाम करा. अगदी सहज शक्य आहे ना? यामुळे व्यायामाचं ओझंही वाटणार नाही. यासोबतच आपण आपल्या रोजच्या सवयींमध्ये काही छोटे बदल करू शकतो. जसं की ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणं, गाडी थोडी दूर पार्क करून तिथून चालत जाणं, वेळ मिळाला की मोबाईलवर स्क्रोलिंग करण्याऐवजी आजूबाजूला एक छोटा फेरफटका मारणं किंवा सलग बसून काम करण्याऐवजी दर 20 मिनिटांनी आपल्या डेस्कवरून फक्त एकदा उभं राहणं. या अगदी छोट्या गोष्टी वाटतात, पण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि फिटनेससाठी याचे फायदे प्रचंड आहेत. आणि जेव्हा आपण चालण्यासारखे साधे व्यायाम सुरू करतो तेव्हा त्याचे फायदे फक्त बाह्य स्वरूपाचे नसतात. हा एक इनसाइड आउट ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास आहे. यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते, हाडे मजबूत होतात, मानसिक आरोग्यावरही याचा कमालीचा सकारात्मक परिणाम होतो. तणाव आणि कॉर्टिसॉलची पातळी कमी झाली की नैसर्गिकरित्या आपली ऊर्जा आणि कामावरची एकाग्रता वाढते. शरीर आतून निरोगी झालं की तो बदल बाहेर दिसायला लागतोच.
तर आता आपल्यासमोर दोन अतिशय स्पष्ट मार्ग आहेत. एकीकडे आहे आपली सध्याची डिजिटल जीवनशैली, जी आपल्याला सतत आळशी, थकलेलं आणि तणावग्रस्त बनवते. आणि दुसरीकडे आहे एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, जी आपल्याला ऊर्जा, फोकस आणि एक प्रकारची सकारात्मक शिस्त देते. या दोन जीवनशैलींमध्ये फरक फक्त एकाच गोष्टीचा आहे, आणि तो म्हणजे आपण स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढतो की नाही. आणि म्हणूनच खरा प्रश्न वेळेचा नाहीच आहे. आपण म्हणतो व्यायामाला वेळ नाही, पण नेटफ्लिक्स बघायला किंवा इंस्टाग्रामवर रील्स बघायला आपल्याकडे तासनतास असतात, बरोबर ना? याचा अर्थ हा वेळेच्या व्यवस्थापनाचा प्रश्न नसून हा संपूर्णपणे आपल्या माइंडसेटचा म्हणजेच मानसिकतेचा प्रश्न आहे. व्यायाम करण्यासाठी रोज मोटिवेशनची वाट पाहणं सोडून द्या. त्याऐवजी स्वतःला एक ठाम शिस्त लावणं जास्त गरजेचं आहे. या संदर्भात लेमन8 कम्युनिटीमधील एक विचार मला खूप आवडतो. ते म्हणतात, शिस्त तुमचे 80% प्रश्न सोडवू शकते. शिस्त आणि स्वतःची काळजी घेणं या केवळ सवयी नाहीत, तर आपली ऊर्जा टिकवून ठेवण्याची ती एक ताकद आहे. जेव्हा आपण न चुकता व्यायामासाठी वेळ काढतो, तेव्हा तो वेळ वाया जात नाही, तर ती आपण स्वतःवर केलेली एक इन्व्हेस्टमेंट असते, जी आपल्याला दीर्घकालीन यश आणि उत्तम आरोग्य देते. बरेचदा आपण एका मोठ्या भ्रमात अडकतो. आपण विचार करतो, उद्यापासून नक्की जिम लाईन किंवा सोमवारपासून डाएट सुरू. योग्य वेळेची किंवा प्रेरणेची वाट पाहणं हा एक सापळा आहे. सूत्र अगदी साधा आहे. तयार वाटणे आधीच सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्हाला अजिबात व्यायाम करावासा वाटत नाही, पण तरीही तुम्ही स्वतःला उठवून व्यायाम करता, लक्षात ठेवा, त्याच दिवशी तुमचा खरा आत्मविश्वास आणि मानसिक कणखरपणा तयार होत असतो. नेहमी लक्षात ठेवा, आपलं शरीर हेच आपलं एकमेव खरं घर आहे, जिथे आपण आयुष्यभर राहणार आहोत. जर आज आपण फक्त 30 मिनिटे काढून या शरीराची काळजी घेतली, तर उद्या आपल्याला नक्कीच स्वतःचा अभिमान वाटेल. एक तंदुरुस्त शरीर हे खंबीर मनाचा पाया असतं, आणि खंबीर मन हे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आज स्वतःसाठी दिलेला हा वेळ तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. जर आज आपण व्यायाम टाळला, तर भविष्यात आजारपणाचा सामना करावा लागण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणूनच शेवटी निवड सर्वस्वी आपली आहे. आपल्याला काय निवडायचं आहे? व्यायामामुळे होणाऱ्या तात्पुरत्या शिस्तीच्या वेदना की आजारपणामुळे होणाऱ्या कायमस्वरूपी पश्चातापाच्या वेदना? आजच तो योग्य निर्णय घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ॲक्टिव्ह रहा.